माझ्यावरूनच मी समजू शकते. आपला संसार आहे, घरात मुलं आहेत, मोठी मंडळी आहेत, मुलांचा डब्बा, मुलांना ट्युशनला सोडणं, आणणं, घरात भाज्या आणणं, सगळी कामं करणं, घरातील मोठ्या मंडळींना गोळ्या देणं, त्यांच्या जेवणाच्या वेळा, त्याचबरोबर बाहेरची सुद्धा कामं करणं, या सगळ्यातून थोडासा वेळ काढून आपण सेवा, पारायणं, पूजापाठ या गोष्टी करत असतो. आणि त्यातली त्यात सेवा तुम्ही वेळ काढून करताय, पण हे नियम असे, पूजा मांडणी तशीच करावी, अशी सेवा केली तरच स्वामी प्रसन्न होतात, तसं पारायण केलं तरच सेवेचा अनुभव येतो, अशा कोणत्याही गोष्टी न करता, कोणताही तामझाम न करता गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवसात 21 स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करण्याची सर्वात साधी व सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. उद्यापन सुद्धा अगदी 10 मिनिटात होईल इतकी साधी पद्धत उद्यापनाची सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा. नमस्कार मंडळी, मी प्रांजली. यंदा 2026 मध्ये 29 जुलै वार बुधवार या दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे. मग गुरुपौर्णिमेनिमित्त जर आपल्याला 21 दिवसांची सेवा सुरू करायची असेल तर 9 जुलैपासून आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. 9 जुलैला आपल्याला संकल्प करून पारायणाला सुरुवात करायची आहे. स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणाला कोणतीही पूजा मांडणी करण्याची गरज नाही. पण तुमचं घर मोठं आहे, तुमची पूजा मांडणी करण्याची इच्छा आहे, तर नक्कीच तुम्ही पूजा मांडणी करू शकता आणि त्या पूजा मांडणी समोर बसून तुम्ही 21 दिवसात 21 पारायणं करू शकता. पण घरात लहान मुलं आहेत, घर छोटं आहे, घरातली सगळी कामं सांभाळून तुम्ही सेवेसाठी वेळ काढता आणि त्यातली त्यात सेवा करता, तर पूजा मांडणी न करता अगदी देवघरासमोर बसून तुम्ही पारायण केलं तरी सुद्धा चालू शकतं. पूजा मांडणी करून तिथे आपण वाचन केलं तरी सुद्धा आपली ती सेवा महाराजांपर्यंत पोहोचणार आहे आणि देवघरासमोर बसून जरी आपण सेवा केली तरीही ती सेवा महाराजांपर्यंत पोहोचणार आहे. पूजा मांडणी केली म्हणजेच आपल्याला सेवेचा अनुभव येतो का, असं अजिबात नाहीये. कोणत्याही सेवेचा, पारायणाचा अनुभव कधी येतो, ज्या वेळेला आपण ती सेवा अंतःकरणापासून करत असतो. स्वामी आपल्या हाकेला कधी प्रतिसाद देतात, स्वामी आपली प्रार्थना कधी ऐकतात, जेव्हा आपण अंतःकरणापासून स्वामींना हाक मारतो. तुम्ही दिवसभर पूजापाठ करताय, खूप मोठी पूजा मांडणी केलेली आहे, पण ते पारायण करताना अगदी 1 मिनिट सुद्धा तुमचं मन स्थिर नाहीये, सेवेमध्ये तुमचं लक्ष नाहीये, तर त्या सेवेला काहीही अर्थ नाही. या उलट तुम्ही दिवसभरामध्ये फक्त 1 अध्याय वाचा, 21 दिवसामध्ये फक्त 1 पारायण पूर्ण करा, पण रोज तो 1 अध्याय वाचन करत असताना मनापासून वाचा. नक्कीच स्वामी सेवेचा तुम्हाला अनुभव येईल. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या, देव हा भक्तीचा विषय आहे, भीतीचा विषय नाहीये. त्यामुळे कोणतीही सेवा करताना, स्पेशली कोणतंही पारायण करताना, त्या पारायणाच्या नियमांना अजिबात घाबरू नका. पारायणाच्या नियमांच्या भीतीमुळे बरेच जण सेवा करण्याची इच्छा असूनही सेवा करत नाहीत. जे नियम आहेत ते आपल्यासाठी आहेत. कोणतंही पारायण करताना, सेवा करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, या नियमांपेक्षाही मोठी माझी महाराजांवरची श्रद्धा आहे, माझी खरी भक्ती आहे आणि मी किती अंतःकरणापासून रोजचे अध्याय वाचतेय, रोजचं पारायण करतेय, हे महाराज बघणार आहेत. जेव्हा तुम्ही अंतःकरणापासून महाराजांना हाक माराल, म्हणजे रोजचे पारायण करणार, नक्कीच त्या सेवेचा तुम्हाला अनुभव येईल आणि 100% काय 1001% महाराज तुमच्या हाकेला प्रतिसाद देतील. फक्त शुद्ध अंतःकरण आणि खरा भक्तिभाव महत्त्वाचा आहे. 9 तारखेला सकाळी सर्वप्रथम देवपूजा करायची आणि त्यानंतर संकल्प करून सेवेला सुरुवात करायची आहे. बरेच जण काय करतात की घरातली देवपूजा वगैरे काहीही केलेली नसते आणि डायरेक्ट सेवेला सुरुवात करतात, पण असं अजिबात करायचं नाही. कोणतीही सेवा सुरू करत असताना किंवा कोणताही सणवार जरी असेल तर सर्वप्रथम देवांची पूजा करायची, देवांना नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर जीही काही सेवा, पारायण आपण करत आहोत त्या सेवेला आपल्याला सुरुवात करायची आहे. नाहीतर देव पारुषे आणि तुम्ही सेवा करताय तर हे योग्य नाहीये. त्याच्यामुळे देवपूजा झाल्यानंतरच संकल्प करायचा आहे. संकल्प करण्यापूर्वी आचमन करायचं आणि त्यानंतर संकल्प करायचा. आचमन केल्याने आपल्या मनाची व शरीराची शुद्धी होते आणि पारायणामध्ये आपलं मन एकाग्र होतं, आपलं मन इतरत्र भटकत नाही. त्यामुळे आचमन करणं महत्त्वाचं आहे संकल्प करण्यापूर्वी. संकल्प करण्यासाठी आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, तुमच्याकडे एखादं फूल असेल तर ते ठेवायचं. सुरुवातीला आपल्या पूर्ण नावाचा उच्चार करायचा, त्यानंतर गोत्राचा उल्लेख करायचा. तुम्हाला तुमचं गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं. त्यानंतर तुमची इच्छा जी कोणती आहे ती बोलून दाखवायची आणि माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी
आजपासून म्हणजे 9 तारीख त्याचा उल्लेख करायचा, त्या दिवशीचा वार कोणता आहे त्याचा उल्लेख करायचा, ते 29 जुलै म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत 21 दिवसामध्ये 21 गुरुचरित्राचे पारायण करणार आहे असा संकल्प करायचा. त्यानंतर आपल्या हातातलं पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आणि मग आपल्याला पारायण करायला सुरुवात करायची आहे. पारायण करण्यासाठी सुरुवातीला स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ घ्यायचा, त्याचं पूजन करायचं, धूपदीप ओवाळायची. हा ग्रंथ ठेवण्यासाठी एखादा छोटासा पाट किंवा तुमच्याकडे ग्रंथ ठेवण्यासाठीचं जे स्टँड असतं ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि 21 दिवस तो ग्रंथ जो तुम्ही पाट घेतला असेल, स्टँड घेतला असेल किंवा अजून काही घेतलेलं असेल ग्रंथ ठेवण्यासाठी, त्यावरच तो ग्रंथ ठेवायचा आहे. वाचन करत असताना तो ग्रंथ उघडायचा, रोजच्या रोज त्याचं पूजन करायचं, वाचन करायचं आणि वाचन झाल्यानंतर तिथेच त्या जागेवर ठेवायचा आणि देवघराच्या आजूबाजूलाच तो पाट, चौरंग किंवा जो काही स्टँड असेल तो तुम्हाला ठेवायचा आहे. पहिल्या दिवशी संकल्प झाल्यानंतर लगेच तुम्ही पारायण केलं तर अतिशय उत्तम. पहिल्या दिवशी सकाळी जितक्या लवकर तुम्हाला वाचन करता येईल, त्या दिवशीचं पारायण करता येईल ते करून घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशीपासून दिवसभरामध्ये जी कोणती वेळ तुम्हाला पारायण करण्यासाठी योग्य आहे, ज्या वेळेत तुम्ही अगदी म्हणजे मनामध्ये कोणतेही प्रश्न नाही, कामासाठी मध्ये मध्ये उठावं लागणार नाही, कोणी आवाज वगैरे देणार नाही, तर अशी दिवसभरातील एखादी वेळ असेल तर त्या वेळेमध्ये दररोज 21 दिवस तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं वाचन करू शकता. दिवसभरामध्ये कधीही, पण आज सकाळी पारायण केलं, उद्या दुपारी केलं, परवा संध्याकाळी केलं असं अजिबात करू नका. एकच वेळ 21 दिवस पारायणाची ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण एकच वेळ, एकच जागा, एकच आसन जर आपण कोणत्याही सेवेसाठी ठेवलं तर त्या सेवेचे आपल्याला तितक्या लवकर रिझल्ट अनुभवायला मिळतात. एखाद्या दिवशी जर काही अचानक अडचण आली, कुठे बाहेर वगैरे जावं लागलं, तर सकाळचं पारायण तुम्ही दुपारी केलं किंवा सायंकाळी केलं तर चालू शकतं. फक्त रोज रोज असं करू नका, एकच वेळ ठेवण्याचा प्रयत्न करा. आता ज्यावेळी आपण वाचनाला सुरुवात करतोय तर सर्वप्रथम देवासमोर दिवा लावायचा किंवा तुम्ही पूजा मांडणी केली असेल तर देवासमोर सुद्धा दिवा लावायचा आणि जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे सुद्धा दिवा लावायचा. मी पर्सनली कोणतंही पारायण करत असताना एक तेलाचा दिवा लावते आणि एक तुपाचं निरांजन लावते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपाचं निरांजन लावू शकता, नाही तर फक्त तेलाचा दिवा आणि जी काही तुम्ही अगरबत्ती, धूप लावता ते लावायचं आहे. बसण्यासाठी आपलं आसन घ्यायचं आणि वाचनाला सुरुवात करायची आहे. स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. तर स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण म्हणजे काय, तर एकाच जागेवर बसून एकाच वेळी मध्ये न उठता, मध्ये कोणाशीही न बोलता संपूर्ण 1 ते 21 अध्याय वाचन करणे, याला म्हटलं जातं स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण किंवा एक पाठ. तर आपल्याला याप्रमाणे दररोज पूर्ण 1 ते 21 अध्याय एकाच जागेवर बसून मध्ये न उठता, मध्ये कोणाशीही न बोलता आपल्याला वाचन करायचे आहेत. म्हणजे रोजचं आपलं हे एक पारायण याप्रमाणे 21 दिवसात आपल्याला 21 पारायण करायचे आहेत. आता इथे बरेच जण विचारतात की समजा सकाळी 7 अध्याय वाचले, दुपारी 7 अध्याय वाचले आणि संध्याकाळी 7 अध्याय वाचले, याप्रमाणे रोजचं पारायण केलं तर चालतं का? तर बघा, नाही. 21 दिवसामध्ये आपण 21 पारायण करतोय तर ते संपूर्ण 21 अध्याय एकाच जागेवर बसून आपल्याला वाचन करायचे असतात. जर तुम्हाला तुमच्या वेळेनुसार पारायण करायचं असेल तर तुम्ही संकल्प वगैरे काहीही करू नका आणि जशी जमेल तशी स्वामी सेवा करण्याचा प्रयत्न करा. आता या 21 दिवसामध्ये तुम्हाला नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे. आता इथे बरेच जण म्हणतात की आम्ही नॉनव्हेज खात नाही पण आमच्या घरातील इतर मंडळी नॉनव्हेज खातात, तर मग काय करायचं? तर तुमच्या घरातील इतर मंडळींना सुद्धा तुम्ही सुरुवातीला रिक्वेस्ट करा. त्यांनी जर ऐकलं तर ठीक आहे, नाही ऐकलं तर त्यांना नॉनव्हेज वगैरे खाऊ द्या, तुम्ही मात्र खाऊ नका. आणि समजा तुम्हाला नॉनव्हेज बनवावं वगैरे लागत असेल तर अशा वेळेला काय करायचं, त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, सकाळीच आपलं पारायण उरकून घ्यायचं आणि त्यानंतर मग त्या गोष्टी बनवणं वगैरे ज्या काही गोष्टी असतील त्या तुम्ही करू शकता. पण नॉनव्हेज बनवून वगैरे त्यानंतर वाचन मात्र करू नका, कारण संकल्पयुक्त आपण ही सेवा करतोय आणि ही सेवा, हे पारायण आपण देवावर उपकार म्हणून नाही करत आहे, आपण आपल्या स्वार्थासाठी करत आहोत, आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी करत आहोत. त्यामुळं थोडेसे एफर्ट्स तर आपल्याला नक्कीच घ्यावे लागतील. दुसरा नियम म्हणजे परान्न घेऊ नका, म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं खाऊ नका. असं म्हटलं जातं संकल्पयुक्त सेवा करताना जर आपण दुसऱ्यांच्या घरचं खाल्लं तर त्या दिवशीची जी काही आपली सेवा असते ती समोरच्याला पावन होते, म्हणून परान्न खाऊ नका असं म्हटलं जातं. सारामृताचं पारायण करताना फक्त हे 2 नियम महत्त्वाचे आहेत. बाकी ब्रह्मचर्य वगैरे पाळायचं
पाळायचं का, तर तुमच्यावर आहे. तुम्हाला पाळणं शक्य असेल तर सोन्याहून पिवळं. पण या 21 दिवसामध्ये सारामृताचं पारायण करताना ब्रह्मचर्य वगैरे पाळण्याची काहीही आवश्यकता नाही. रोजचं पारायण पूर्ण झालं म्हणजे 1 ते 21 अध्याय वाचन करून झाले की त्यानंतर महाराजांना म्हणजेच ग्रंथाला गोडाचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. साखर, खडी साखर किंवा तुमच्या घरामध्ये जे कोणतं फळ असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा. त्यानंतर आरती करायची आहे. सुरुवातीला गणपती बाप्पांची आरती करायची, सुखकर्ता दुःखहर्ता, आणि त्यानंतर स्वामींची आरती करायची आहे. तुम्हाला जर स्वामींची आरती येत नसेल तर विदाऊट म्युझिक आपल्या चॅनलवर मी सुरुवातीला गणपती बाप्पांची आणि त्यानंतर स्वामींची आरती आजच अपलोड करणार आहे. ती आरती तुम्ही लावू शकता आणि या 21 दिवसामध्ये आरती ऐकून ऐकून तुम्हाला पाठ सुद्धा होऊन जाईल. तर याप्रमाणे वाचन करून झाल्यानंतर महाराजांना नैवेद्य आणि या 2 आरत्या आपल्याला दररोज करायच्या आहेत. आता 21 तारखेला गुरुपौर्णिमेच्या दिवशी या 21 दिवसांच्या पारायणाचं आपल्याला उद्यापन करायचं आहे. उद्यापन म्हणजे काय, शेवटच्या दिवशी रोजच्या प्रमाणे आपलं पारायण पूर्ण करून घ्यायचं. पण शेवटच्या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जो काही पूर्णावरणाचा वगैरे स्वयंपाक करणार आहात किंवा वरण भात भाजी पोळी एखादा गोड पदार्थ बनवायचा आणि हा सगळा बनवलेला स्वयंपाक याचा नैवेद्य आपल्या ग्रंथाला देवांना दाखवायचा. तुम्हाला जर एखादं जोडपं मिळालं तर त्यांना जेवू घालायचं. जोडपं नाही मिळालं तर आपण महाराजांना जेव्हा नैवेद्य दाखवतो तर त्यावेळेला यथाशक्ती जी काही तुम्हाला दक्षिणा घडेल, जसं की तुम्ही पारायण केलं असतं, तुम्हाला किती खर्च आला असता, 100, 500, 1000, तर तेवढे पैसे महाराजांच्या जवळ ठेवायचे आणि त्यानंतर आरती करायची. सुरुवातीला गणपती बाप्पांची, नंतर महाराजांची आरती करायची. तुम्हाला हवं असेल तर शेवटच्या म्हणजे उद्यापनाच्या दिवशी तुम्ही 5 आरत्या सुद्धा म्हणू शकता. गणपती बाप्पांची, स्वामींची, दत्त महाराजांची, आपल्या कुलदेवीची आणि कुलदेवाची. याप्रमाणे साधं सोपं आपलं उद्यापन झालं. जो काही नैवेद्य दाखवला आहे तो आपण घरातील मंडळींनीच खाऊन घ्यायचा आहे. आणि जे आपण पैसे ठेवलेले आहेत तर तुम्हाला जमलं तर त्याच दिवशी किंवा पारायणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी केंद्रात जाणं शक्य झालं तर केंद्रातील दानपेटीमध्ये तुम्ही ते पैसे अर्पण करू शकता. किंवा केंद्रामध्ये जर नाही जाणं झालं, तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे दत्त मंदिर असेल तर दत्त मंदिरामध्ये दानपेटीमध्ये ते पैसे तुम्ही अर्पण करू शकता. किंवा दत्त मंदिर जरी नसेल तर कोणतंही मंदिर असेल तर कोणत्याही मंदिरामध्ये दानपेटीमध्ये तुम्ही ते पैसे टाकू शकता. आणि ते पैसे टाकताना हे पारायण मी 21 दिवसांचं केलेलं आहे आणि त्या निमित्ताने त्याचं उद्यापन म्हणून मी हे दानपेटीमध्ये अर्पण करत आहे. माझी ही इच्छा आहे, तुमची जी कोणती इच्छा आहे ती बोलून दाखवायची आणि ती पूर्ण झाली असेल तर त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. आणि 21 दिवसात अजूनही तुमची इच्छा पूर्ण झालेली नसेल तर महाराजांना प्रार्थना करायची की या 21 दिवसात जी काही सेवा केलेली आहे ती मी मनापासून केलेली आहे, माझ्या या सेवेचा स्वीकार करा. ही सेवा करत असताना काही चूकभूल झाली असेल तर मला क्षमा करा आणि माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा. स्वामींकडे परत एकदा प्रार्थना करायची आणि या प्रकारे आपली 21 दिवसांची सेवा उद्यापनासहित पूर्ण झालेली आहे. आय होप या सेवेबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळाली असेल. पण तरी सुद्धा अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंटमध्ये विचारा. नक्कीच त्यांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेल. नमस्कार.